ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे नालायक प्रियाने सायलीकडनं ऑप्शन करून घेतलेलं असतं आणि या नालायक प्रियाची नालायक ही मधुभाऊ पण पाहत असतात आणि मधुभाऊ विचार करतात काय झालं ही त्रास द्यायला माझ्या मुलीलाच ही ते आली आहे। तेव्हा मधुभाऊ ठरवतात की या प्रियाचं कारस्थान या खिल्लेदार कुटुंबासमोर आणणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। तेव्हा इथे प्रिया मधुभाऊंना भेटते की मी तुमच्या मुलीच्या नाकावर ठेचून या घरात सून झाली आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय। तेव्हा प्रतिमा प्रियाला बोलते तू मधुभाऊंचा आशीर्वाद घ्यायचा तर सोडून सगळे हे बोलत आहेस। तेव्हा पूर्ण प्रतिमाला बोलते तू काय एवढं बोलतेस, तुला प्रियाचं बोलणं चांगलं वाटत नाही। तेव्हा अर्जुन विचार करतो की ही आता इथे येऊन हे ठरवणार की ही दररोज सायलीला कमीपणा दाखवणार आणि हिचा मोठेपणा पुढे करणार। तेव्हा अर्जुन विचार करतो या सायलीचा कच्चा चिट्टा मला खोलायलाच पाहिजे आणि सायली विचार करते की ही माझ्या या घरात येऊन माझा आता रोज मला हे करत राहणार आणि मला लहानपणा दाखवणार आणि म्हणून हिचा मला आता भांडणफोड करायलाच लागेल। आणि सायली, अर्जुन आणि मधुभाऊ हे सगळं हिचा भांडणफोड करण्यासाठी सज्ज झालेले असतात। तेव्हा मधुभाऊ बोलतात अर्जुनला ही प्रिया या घरात आली तेव्हा आता वादविवाद रोज होतच राहणार, हिचं रूप आहे ना खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर आणलं पाहिजे। तेव्हा मधुभाऊ बोलतात हिचं आश्रमात पण रेकॉर्ड चांगले नाहीत, हिने श्रीमंत पोरांना फसून चांगलंच त्यांना लुटलेलं आहे। तेव्हा अर्जुन बोलतो तिचे रेकॉर्ड आणा, जे या घरात येऊन त्रास देते ना ते कमी होईल। त्यामुळे आता अर्जुन आणि मधुभाऊ सायलीचा जो अपमान होतोय तो अपमान होऊ देणार नाही असं ठरवतात आणि मधुभाऊ आश्रमातून सगळे रेकॉर्ड मागवतात। त्यामुळे मधुभाऊ आश्रमातील सगळे रेकॉर्ड डॉक्युमेंट्स मागवतात। तेव्हा सायलीला समजते की मधुभाऊ प्रियाविरुद्ध डॉक्युमेंट्स घेऊन येत आहेत। तेव्हा सायली मधुभाऊंना बोलतात तुम्ही प्रियाचे डॉक्युमेंट्स आणून आता काय करू शकता। तेव्हा मधुभाऊ बोलतात या घरात तुझ्याबद्दल जे होतंय ना, प्रिया जे तुझ्या बरोबर करते ना ते मला कमी करायचं। तेव्हा इथे नागराज प्रियाला सांगतो तुला सुभेदाराच्या घरात येऊन काय करायचं माहित आहे ना। तेव्हा प्रिया बोलते मला जे करायचं ते मला माहित आहे, तुम्ही मला हे करू नका आणि सुभेदाराच्या घरात येऊन जे मला करायचं ते मी सुरुवात केली आहे, तुम्ही मला काय बोलू नका। पण तेव्हा हे सगळं बोलणं प्रतिमा ऐकत असते। ते प्रतिमाला समजतं की हिने जे लग्न केलंय हे ते सूडबुद्धीसाठी केलं आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना सांगायला पाहिजे। तेव्हा इथे प्रतिमा रविराजांना सांगते की मी आता ऐकलंय की नागराज आणि प्रिया यांचं बोलणं की जे अश्विनशी लग्न झालंय ते महिपनच्या बोलण्यावरून झालं आहे। तेव्हा रविराज बोलतात हे लग्न झालंय ते मला धक्का आहे, पण हे काय चाललंय मला समजत नाही आणि हे लग्न महिपनच्या सांगण्यावरून झालंय म्हणजे काहीतरी गडबड आहे। आणि त्याच टायमाला प्रतिमा सगळ्यांना बोलवून घेते आणि प्रियाला सगळ्यांसमोर उभं करते आणि प्रियाचं जे आता सत्य बाहेर पडणार आहे, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे आणि हे सत्य काय असणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।